आजचा हा संदेश तुमचं आयुष्य बदलू शकतो. हा संदेश 99 लोकांकडून दुर्लक्षित होतो. हा संदेश तुमच्या मनाला भिडेल. हा संदेश ऐकून तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकायला मिळेल. सत्य कडू आहे, पण हा संदेश ऐका. गजानन महाराज सांगतात, हा संदेश आयुष्य बदलतो. स्वामींचा हा संदेश ऐकला तर नशीब बदलेल. देवाचा इशारा समजून घ्या. भक्तासाठी खास आजचा संदेश. संकटात असाल तर हा संदेश तुमच्यासाठीच आहे. ही चूक करत असाल तर लगेच थांबवा. आयुष्य खराब करणाऱ्या 5 गोष्टी. उशीर होण्याआधी हा संदेश ऐका. तुमचं नशीब बदलायचं आहे का? तर नक्कीच एकदा हा संदेश पूर्ण ऐका. मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं आहे तर नक्कीच या संदेशाला तुम्ही दुर्लक्ष अजिबात करू नका आणि व्हिडिओला तर स्किप अजिबातच करू नका. आयुष्य एका कादंबरीसारखे असते, रहस्यानं भरलेलं. पुढे काय लिहिलं आहे ते पान उलगडेपर्यंत कोणालाच कळत नाही. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका. पावलोपावली येथील कठीण प्रसंग, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. करते पण घातूक असतं. मी एवढा मोठा वाडा बांधला, प्रपंच चांगला केला, असा प्रपंचिकाला अभिमान वाटतो, तर संन्यासी मठाचाच अभिमान धरून बसतो. म्हणजे या कर्तेपणाच्या बाधेतून दोघांचीही सहजासहजी सुटका होत नाही. हे कर्तेपण सोडावेसे वाटले तरी ते आपल्याला सुटत नाही, याचा आपल्याला नेहमी अनुभव येतो. भगवंताचे अस्तित्व पटल्यानेच कर्तेपणा कमी होतो. म्हणून भगवंताचा अखंड स्मरणात राहावे आणि भगवंत ठेवेल त्यात समाधानी राहावे. मी नेहमी अमुक एक अशी आपल्या अस्तित्वाविषयी जशी खात्री असते तशी देव आहे अशी खात्री पाहिजे. आपले सद्गुरूच देवच आहेत. आपली खात्री झाली म्हणजे आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी भाव आहे असं म्हणता येईल. माझी सेवा म्हणजे मला जे आवडले ते करणे, माझ्या आज्ञेत राहणे, नामस्मरण करणे, सर्वांभूती भगवतात ठेवून कुणाचे मन न दुखावे, परमात्माच सर्व करतो अशी भावना ठेवणे. कल्पनाशक्ती तरल असली तरी धडाडी असली म्हणजे आयुष्य 40शीला थांबत नाही. सुख कधी संपत नाही, ती नित्य नवी उगवतात. सुकलेल्या फुलांना टाकण्याचं फक्त धैर्य आपल्याजवळ हवं. नव्या सुखांना जागा करून दिली की ती न बोलवता येतात. ज्या पात्रतेने तुम्हाला नोकरी दिली तीच पात्रता एखाद्या व्यक्तीकडे आहे, त्याला अजूनही नोकरी नाही. ज्या प्रार्थनेचे उत्तर देवाने तुमच्यासाठी दिले आहे तीच प्रार्थना इतर लोक करत आहेत, पण यश मिळालेलं नाही. तुम्ही रोज सुरक्षितपणे जो रस्ता वापरता तोच रस्ता किती जणांचा जीव गमावला आहे. ज्या मंदिरामध्ये देवाने तुम्हाला आशीर्वाद दिला त्याच मंदिरामध्ये इतर लोकही पूजा करतात, तरीही त्यांचे जीवन विसंवादात आहे. तुम्ही हॉस्पिटलमध्ये वापरलेला बेड तुम्ही बरे झालात आणि डिस्चार्ज मिळाला, त्याच बेडवर इतर लोकांनी अखेरचा श्वाससुद्धा घेतला आहे. ज्या पावसाने तुमच्या शेतात चांगले पीक आले त्या पावसाने दुसऱ्याचे शेत उद्ध्वस्त केले. कृतज्ञ राहा, कारण तुमच्याकडे जे काही आहे ती फक्त ईश्वरी कृपा आहे. तुमच्याकडे असलेल्या सर्व गोष्टींचा तोच दाता आहे. म्हणूनच तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ राहा. आयुष्य फार सुंदर आहे. खिशातून 50ची एक नोट जरी पडली तर कावराबावरा अन बेचैन होणारा माणूस आयुष्याची 50 वर्ष उलटले तरी परिवर्तन येत नाही, बिनधास्त वागतो. काय दुर्दैव्य आहे. स्मशानभूमीची सुरक्षा तपासणी किती कडक आणि मजबूत असते हे तर विचारूच नका साहेब. अहो, पैसा तर फार दूरची गोष्ट आहे. इथे श्वासही सोबत घेऊन जाऊन देता येत नाही. तुम्ही कितीही मोठे आणि तुमची थेट वरपर्यंत ओळख असली तरीही काळाचा कावळा आयुष्याच्या माठावर बसतो आणि रात्रंदिवस वय पितो. माणूस समजतोय मी जगतोय. माणूस खाली बसून पैसे आणि संपत्ती मोजतो. काल किती होते आणि आज किती, ते किती वाढले आहेत. आणि वरती तो हसणारा माणसाचे श्वास मोजतो. काल किती होते आणि आज किती उरले आहेत. तर चला, उरलेले आयुष्य अवशेष बनण्यापूर्वी त्याला विशेष बनवूया. पासबुक आणि श्वासबुक दोन्ही रिकामे असल्यास भरावे लागतात. पासबुकात रक्कम आणि श्वासबुकात सत्कर्म. म्हणून एकमेकांचा आदर करा, चुका विसरा, अहंकार टाळा. आयुष्य आहे तोपर्यंत हसत हसत घालवा. रडून व भांडून काय सिद्ध होणार आहे.
माणूस गेल्यावर रेस्ट इन पीस लिहून भावनिक होणारे लाखो माणसं मिळतात, पण माणूस जिवंत असताना टेक सम रेस्ट असं म्हणायला एक व्यक्तीसुद्धा सोबत नसते. जेव्हा जगातून निरोप घ्यायची वेळ येते तेव्हा हजारो माणसे आपल्यासोबत असतात, पण आपण जेव्हा आयुष्याशी संघर्ष करत असतो तेव्हा आपली साधी विचारपूस देखील करणारं कोणी नसतं. माणसाला संघर्ष करत असताना फक्त आपल्या माणसांची साथ हवी असते. 4 प्रेमाचे शब्द माणसाला फार आधार देऊन जातात, पण आयुष्य जगताना हा आधार मिळणं प्रत्येकाच्याच नशिबात असेल असं नाही. म्हणून आयुष्यात कोणी आपल्यासोबत असलं किंवा नसलं, आयुष्यात कितीही प्रॉब्लेम असले तरी आपली साथ आपण सोडायची नाही. शेवटी आपलं असणं आणि आपलं हसणं हे आपल्यालाच जपावं लागतं. विसरले काहीच नाही, पण आठवलेलंच बरं. ओझं होईल इतकं न साठवलेलंच बरं. न पटणाऱ्या अयोग्य नात्यांपेक्षा मनःशांती देणारं एकटेपण बरं. अपमानित प्रेमापेक्षा मानाचं मी पण बरं. दिखाव्याच्या भपकेपणाहून लहानसं सुबक घर पण बरं. राहणीमान साधं पण मन मात्र कावेबाज, त्यापेक्षा स्वतःची हौस मौस पुरवीत मनाचं साधेपण जपलेलं बरं. श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ पटत असेल तर कमेंटमध्ये नक्की एक छानसे कमेंट करून जा. श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. तुम्ही काहीही कमेंट करू शकता. आपले सगळेच आहेत हा भ्रम असतो आणि आपलं कोणीच नाही हाही भ्रमच असतो. भ्रम चांगल्या गोष्टीचं कौतुक करू देत नाही आणि हाच भ्रम वाईट मार्गावर जाऊ देत नाही. मी इथे सगळेजण कोणत्या ना कोणत्या भ्रमात अडकलेलो आहोत. भ्रमात आनंदी आहोत, भ्रमात दुःखी आहोत, भ्रमात माणसं जोडत आहोत, भ्रमात नाती तोडत आहोत, भ्रमात स्वप्न रंगवत आहोत, भ्रमात वास्तव नाकारत आहोत. हा भ्रम सर्वांच्याच विचाराचा भाग झाला आहे. जणू कोणताच भ्रम नाही असं असेल का कोणी इथे? शब्दाच्या व्याकरणातला अर्थ आणि स्थान शब्दांच्या व्याकरणातला अर्थ आणि स्थान हे परीक्षा देताना समजतं आणि त्याच शब्दाचं जीवनाशी काय नातं आहे हे याचा अर्थ जगताना समजतो. परीक्षेचा हॉल सोडला की परीक्षेचं ओझं झटकता येतं, कारण पदवीपुरता त्या हॉलशी संबंध असतो. पण जगताना जेव्हा शब्द झटकता येत नाहीत तेव्हाच त्याचा खरा अर्थ समजतो. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करून एक छानशी कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. तुम्ही काहीही कमेंट करू शकता. त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला तर अजिबातच विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.